नमस्कार. आवाजामध्ये दम नाही. बोर झाले का? हा नाही, पण 2-4 लोक म्हणताय. म्हणजे समजू का झाले म्हणून? म्हणजे सगळे एक्साइटेड आहात? किती लोक आहेत पाहुणे आज पहिल्यांदा आलेत असे? अच्छा, त्यांना आतापर्यंत काय वाटलं मला माहित नाही, पण हे 2 मिनिटं अगोदरच बरं वाटलं असेल. चला काहीतरी मनोरंजन झालं आहे का नाही? कारण इतका वेळ तर सगळं डोक्यावरून जात असेल. चला ये जे यायला ते म्हणते वाजवा टाळ्या, याच्यासाठी वाजवा त्याच्यासाठी वाजवा, पैसे हे कमवताय, गाड्या हे घेताय, टाळ्या आम्हाला वाजवायला लावतो. होतं का नाही असं? नवीन लोक हो पण म्हणते काय काय मनातलं बोलले तुम्ही. आणि हे कवर चालणार आहे? सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे, अजून हे किती वेळ चालणार आहे वाटते का नाही? हा तर मी शेवटचा आहे आता. माझ्यानंतर कोणी येणार? हा तर मग झोपायचं नाही, हा ना? झोपणार नाही ना? एक 5 मिनिटं मी तुमच्या लाईफ मधले घेईल जर तुमची परमिशन असेल तर. हो असं म्हणताय जसं काय तुम्ही नाही म्हणले मी लगेच निघून जाणार. चालेल मित्रांनो, 5 मिनिटं घेईल लाईफ मधले आणि 5 मिनिटांमध्ये तुम्हाला मी काही टाळ्या वाजवायला सांगणार नाही. हा तुम्हाला वाटलं तर तुम्ही वाजवू शकता. हॅलो चालेल ना? हा माझ्याकडून काही टॅक्स लागणार? तुम्ही वाटलं तर वाजवू शकता बिनधास्तपणे. नवीन लोकांसाठी स्पेशली परिचय देईल. नाव माझं रवी पंडितराव चव्हाण आहे. प्रॉपर मी मानवतचा आहे. आणि जो बिझनेस पाहिला, जो प्रोग्राम पाहिला आज तुम्ही या हॉलमध्ये बसलेला आहे, हा प्रोग्राम मी मागच्या 6 ते 6.25 वर्षापूर्वी बळजबरी पाहिलेला आहे. बळजबरी माहिती ना? म्हणजे इच्छा नसते जायची पण तरी कोणीतरी घेऊन येतं. आहे तुमच्यापैकी आज नवीन लोकांपैकी कोणी ज्याला इच्छा नव्हती यायची पण बस आणलंय पकडून? क्या बात है, एक बार सर के लिए मैडम साठी सुद्धा जोरदार टाळ्या घाला. किसने लाया सर आपको? अच्छा सिराज भाई ने लाया है. और चलो एक बार चलो, है ना? कितनी बार बुलाए थे? फर्स्ट टाइम बुलाए थे और आ गए आप. अच्छा ताई किती वेळेस बोलवलं होतं? मॅडम किती वेळेस बोलवलं तुम्हाला? किती वेळेस बोलवलं तुम्हाला? एकदा संगीता मॅडम साठी. तुम्हाला तुमचं नाव काय? गायत्री लाड. ओके मॅडम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कुठले तुम्ही ताई? अच्छा पाहुणे आहेत आमचे. एकदा जोरदार परत टाळ्या झाल्या पाहिजे. आमच्या लोकांना लवकर समजत नाही त्याच्यामुळे आलं की मला बरं वाटते जरा. हा कारण आमच्यात खूप भयानक भरलेलं आहे. हा चालेल काय हरकत नाही. तुम्हाला किती वेळेस बोलवलं? नाही नाही बोलवलं किती वेळा? एकदा, दोनदा, तीनदा असं? अच्छा आणि लगेच आलात तुम्ही आज कार्यक्रम पाहायला? बर. सर को भी पहली बार बुलाया है. क्या लगता है आपको सर मेरे को कितनी बार बुलाया होगा? अब मैं यहाँ पे हूँ, इतने सारे नमूने तो देख लिया आपने, जो आ रहा है नमस्कार चमत्कार ये लिया वो लिया, मैं आखिर का हूं, है ना? तो मुझे कितनी बार बुलाया होगा आपके अंदाजे से? और जबरदस्ती आया हूं, दिल से नहीं, जबरदस्ती आया, बिल्कुल इच्छा नहीं थी आने की, लेकिन चलो एक बार की ये झंझट मिटानी है इसलिए आया था. मला 12 वेळेस बोलवलं होतं आणि 13व्या वेळेस पकडून आणलेले. कारण काय अशा गोष्टी लवकर आपल्याला पटत नाहीत. त्याचं कारण असं होतं की मी या व्यवसायामध्ये येण्याच्या अगोदर स्टॉल लावून सिम कार्ड विकत होतो. 10,000 रुपयांनी लोकांकडून पैसे जमा करायचे. महिन्याकाठी जेमतेम 10 ते 12,000 रुपये मी कमवत होतो. अशा व्यक्तीला जर कोणी सांगत असेल का चल एक भारी बिझनेस दाखवतो, लाखो रुपये मिळू शकतात, काय म्हणेल तो? तो म्हणे तूच कमव, मला कमवायचे. मी मित्राला तेच सांगायचो. तो बोलायचा जबरदस्त बिझनेस आहे, गाडी घेऊ शकतो. मी म्हणायचो तू पहिले घे, मी बसून बघतो, है ना, त्याच्यानंतर विचार करू. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस सांगत होता तर विश्वास बसत नव्हता. पण म्हणलं एकदाच किटकिट मिटून टाकू म्हणून प्रोग्रामला आलो. प्रोग्राम सुरू झाला, पहिले 10-15 मिनिटं भारी वाटते, प्रत्येक व्यक्तीला वाटते. 1200 रुपये ऐकले सर, 1200 सुना आपने, कम से कम 1200 रुपये हफ्ते का. अच्छा लगा होगा सुन के, कैलकुलेशन लगाए, महीने का कितना होता है? 5,000 रुपये. मी लगेच कॅल्क्युलेशन लावलं. 5,000 रुपये म्हटलं मी सिम कार्ड विकताना 10-12 हजार कमवतोय. हे म्हणताय तुमच्या वेळेनुसार करा, अर्धा तास करा, 2 तास करा, नाही तर दिवसभर करा, वेगळे तुम्ही 5,000 कमवू शकता. म्हणलं चला वेगळे 5,000 जर येत असतील तर करून बघायला काय हरकत नाही. आणि जगापेक्षा काही वेगळं करायचं नव्हतं. साबण तेल शॅम्पू पेस्ट माझ्या घरात तर वापरतात, तुमच्या? अच्छा सगळ्यांच्या वापरतात ना? हा मग माझ्या घरात वापरत होतो, मी कुठून तरी आणत होतो. चला मला मित्रावर विश्वास ठेवून एकदा इथून घेऊन बघू. विचार करतच होतो, तेवढ्यात इकडे आकडे वाढत होते. आणि मी नेहमी सांगतो जसे जसे इकडे आकडे वाढतात तसं तसं नवीन माणसाचा बीपी वाढतो, है ना. आणि एक पॉइंट असा येतो, 2,10,000 सांगितले, फक्त ज्याने आणले त्याला शोधतो. तू फक्त बाहेर भेट. हॅलो होतं ना असं?
मला 2,10,000 न पटण्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. मी सिम कार्ड विकत होतो, महिन्याला 10-12 हजार कमवत होतो, आणि ज्याने मला 2,10,000 दाखवायला आणले होते तो मोबाईल दुरुस्त करत होतो, तो पण महिन्याला 10-15 हजार रुपये कमवत होता. कसे पटतील 2,10,000? पण तेच अंबानीने सांगितले असते तर पटले असते का नाही? का? कारण तो कमवतोय ना. म्हणून या गोष्टी सुरुवातीला पटत नाहीत आणि पचत पण नाही. पण प्रोग्राम मध्ये मित्राच्या सांगण्यावरून बसून राहिलो आणि शेवटी नॉमिनेशन फॅसिलिटी मी ऐकली. त्या फॅसिलिटीमुळं एक गोष्ट लक्षात आली, मी सिम कार्ड विकताना जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर या बिझनेसच्या माध्यमातून जे काम करतोय त्याच्या माध्यमातून माझ्या घरच्याला काही मिळणार नाही. पण जर या बिझनेसमध्ये टिकून राहिलो, काम करत गेलो, काही लोकांना जर बिझनेसमध्ये आणलं तर देव न करो माझ्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर आहे तसा व्यवसाय फॅमिलीच्या नावावर ट्रान्सफर होईल. भले 2,10,000 नाही आले तरी चालतील, पण वरचे 10,000 जर मिळत असतील महिन्याला तर करायला काही हरकत नाही. या छोट्याशा इंटेन्शनने मी हा बिझनेस सुरू केला, फक्त 10,000साठी. आठवड्याला नाही, महिन्याला सुरुवात करायचं ठरवलं. कार्यक्रम संपला. कार्यक्रम संपल्याच्या नंतर पैसे नव्हते, मॅनेज केले आणि सुरुवात केली. सुरुवात केल्यावर 2 लोक डोळ्यासमोर दिसत होते की मला हे 2 लोक आज आपल्याला पक्का पैसा देतील आणि पक्के जॉईन होतील. एक माझा स्वतःचा भाऊ, दुसरा बायकोचा भाऊ. या 2 लोकांवर मला खूप विश्वास होता. मला वाटलं भावाला पण माझ्यासारखी पैसे कमवण्याची आज गरज आहे, तो पण गरीब आहे माझ्यासारखाच, तो लगेच बिझनेस मध्ये येईल. आणि बायकोच्या भावाला पैशाचा प्रॉब्लेम नव्हता, मला मिळवण्यासाठी 10,000 तर तो सहजच काढून देईल. भावाला सांगितलं, भाऊ बोलला बेटा असं काही होत नाही, तू पण करायचं नाही, मला पण सांगायचं नाही. एवढ्यावर थांबला नाही, पाहुण्या रावण्याला सगळे सांगितलं, ताई सगळ्याला सांगितलं, मावशी काका सगळे आले त्याच्यामध्ये की माझ्या भावाने कुठली तरी कंपनी आणली, 10,000 रुपये मागते, एक तर देऊ नका आणि मग दिले तर आम्हाला बघू नका, तुम्ही ते बघून घ्या. बरोबर आहे. त्याच्यावर मग म्हटलं चला, भावांनी नाही साथ दिली, बायकोचा भाऊ तरी देईल. त्याच्याकडे गेलो, त्याला सांगायला गेलो, त्याने अर्ध्यातच थांबवलं. म्हणे दाजी तुम्ही मार्केटमध्ये काय व्यवसाय करायचे ते सांगा, त्याच्यासाठी लागणार भांडवल मी लावतो, फक्त हे माणसं पकडायचं काम करू नका. त्याला म्हणतात लोक माणसं पकडायचं काम आहे. तुम्हाला वाटतं? हॅलो, वाटतं की नाही वाटत? अरे मग तुम्ही बाहेर भ्रमात आहात. हे माणसं पकडायचंच काम आहे. आणि मला तुम्हाला विचारायचं, असं मार्केटमध्ये कोणतं काम आहे जिथं माणसं पकडायला लागत नाही? शेतकरी आहे तुमच्यापैकी? सर एकटे शेती करता का? जोडी न करता? दोघच करता का? बाया वगैरे माणसं रोजकरी काहीच लागत नाही? लावतात का? मग ते कोण माणसं आहेत का कोण आहेत? बर, ओके. दुकानदार आहे कोणी? दुकान आहे ज्याच्या हाताखाली 2-4 माणसं काम करतात. बरं, दुकानदार बघितलेले? कपड्याचे दुकान जाता ना तुम्ही, तिथं काम कोण करतं? माणसं करतात की कोण करतं? मग त्या दुकानदाराने कोणाला पकडले? बर. पार्लरवाले आहेत ना? तुमच्या दुकानात कोण येतं पार्लरला? जेंट्स, हे लेडीज येतात की मग प्राणी येतात? अच्छा, म्हणजे तुम्ही पण माणसंच पकडता. अच्छा, अजून कोणता असा व्यवसाय बरं ज्याच्यात माणसं नाही लागत? जगाच्या पाठीवर एक पण असा व्यवसाय नाही जिथं माणसं लागत नाही. बरं, तरी समजा तुम्ही म्हणताय की हा माणसं पकडायचा बिझनेस आहे. मी हा बिझनेस करत नव्हतो, म्हणजे मी माणसं पकडत नव्हतो, तेव्हा माझं लाईफ कसं चाललं होतं ऐकायचंय? एकाच व्यक्तीला बाकीचे डेंजर दिसत आहे. मग आज जेव्हा मी माणसं पकडत नव्हतो मित्रांनो, मी महिन्याला 10 ते 12 हजार रुपये कमवत होतो. आता मी माणसं पकडायला लागलोय. माझं महिन्याचं ऍव्हरेज इन्कम 2 लाख रुपये. मला तुम्हाला विचारायचंय माणसं पकडायला पाहिजे की नाही पकडायला पाहिजे? बर. जेव्हा मी माणसं पकडत नव्हतो या व्यवसायामध्ये येण्याच्या अगोदर मी 1500 रुपये भाड्याच्या घरात राहत होतो. आता मी माणसं पकडतो सध्या 13.5 लाखाच्या, आणि येणाऱ्या 4 महिन्याच्या नंतर मी 34 लाखाच्या घरामध्ये राहणार आहे. काय चांगलंय? पकडणं चांगलंय का नाही पकडणं चांगलं? अच्छा, लेडीजला फायद्याच्या गोष्टी लवकर समजतात है ना. आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस मी माणसं पकडत नव्हतो, 2 व्हीलर वरती, ट्रेननी, बसनी प्रवास करत होतो. 2 व्हीलर वरती प्रवास सर्वसामान्य माणसाचा सगळ्यांनाच माहिती. बिचाराची गाडी परभणीला येताना कधीतरी एखाद्या वेळेस तरी मध्येच थांबते, आडवी तिडवी कशी तरी करून न्यावी लागते. कधी अनुभव आलेला असा? मला खूप वेळेस आलेला आहे की नाही. आणि मी तो माणूस आहे ज्याचे, काल मी एक गेस्टला दाखवत होतो की ज्यावेळेस मी हा बिझनेस जस्ट स्टार्ट केला होता, मी एक 2 व्हीलर घेतली होती आणि मी 2 व्हीलरचे 3 वर्षाचे हप्ते घेतले होते. किती असतात हप्ते? 3 वर्षाचे 36 मधले पहिले 3 आणि शेवटचे 2. एक तर मधला गायबच होता, ज्याला सेटलमेंट करून त्यांनी मिटवलं सगळं. 30 हप्ते भरले नव्हते मी. म्हणजे मी किती भारी माणूस असेल हा ना.
ज्याला टू व्हीलर, जेव्हा मी माणसं पकडत नव्हतो मला टू व्हीलरचा हप्ता भरणं होत नव्हता, आणि ज्याला कोणाला डाऊट आहे हप्ता माझं सिव्हिल दाखवतो, तुम्हाला काय अडचण आहे, त्यात सगळं दाखवतं ते, बरोबर आहे. माणसं पकडत नव्हतो तेव्हा टू व्हीलरचे हप्ते भरणं होत नव्हते. आता मी माणसं पकडतो, सध्या 10.5 लाख रुपयाच्या गाडीमध्ये फिरतोय, आणि येणाऱ्या काही महिन्यामध्ये माणसं पकडून 88 लाख रुपयाच्या मर्सिडीज मध्ये फिरणार. मग मला तुम्हाला परत विचारायचंय, माणसं पकडायला पाहिजे की नाही पकडायला पाहिजे?